आपण थेट लालबागच्या राजाचं दर्शन घेऊयात, कारण अगदी अखेरचे क्षण आहेत हे बाप्पाला निरोप देतानाचे। आणि हे शेकडो गणेश भक्त आहेत जे सध्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे जमलेले आहेत। आपण बघतोय लालबागचा राजा सध्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आणखी काही सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती बाप्पा आहेत ज्यांना निरोप दिला जाणार आहे। पुढारी न्यूजवर सातत्याने आपण या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी पाहतोय। ट्रॉलीच्या सहाय्याने लालबागचा राजा आणि इतरही सगळ्या गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती आहेत ज्या या पाण्यामध्ये आणल्या जातात। आणि गणपती बाप्पाला निरोप देतानाचे हे अगदी अखेरचे क्षण आहेत, तेव्हा सुद्धा वाजत गाजत आनंद साजरा करत बाप्पाला निरोप दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत आता बाप्पाला निरोप दिला जातोय। आणि किती मोठा जनसमुदाय या विसर्जनाच्या क्षणासाठी आतुर झालेला आहे, इथे उपस्थित आहे। ते दृश्यांमधून आपण पाहतोय अनेक गणेश भक्त आहेत जे होडीमध्ये सध्या बसलेले आहेत आणि तिथून बाप्पाचं दर्शन घेत आहेत। खोल समुद्रात जेव्हा बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी बाप्पा पुढे नेला जातोय तेव्हा त्याच्यासोबत हे काही गणेश भक्त होडीतून जातात आणि बाप्पाला निरोप देतात। आणि त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या मूर्ती आहेत, मोठ्या मूर्ती आहेत ज्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य पाहतोय। आता बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी अवघे काही क्षण उरलेले आहेत आणि या शेवटच्या क्षणी बाप्पाला अभिवादन केलं जातं। तर तिकडे पुण्यात सुद्धा गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे, तिथल्या सुद्धा बाप्पांना निरोप देणं अजूनही बाकी आहे। अनेक गणेश भक्त आहेत जे होडीत सध्या बसलेले आहेत, आपण बघतोय। आणि लालबागचा राजा त्याचबरोबर इतरही सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन करण्यासाठी खोल समुद्रात नेले जातात तेव्हा त्यांच्यासोबत हे सगळे गणेश भक्त होडीतून जात असतात। तर तिकडे पुण्यात सुद्धा ढोल ताशाचा गजर करत बाप्पाला निरोप दिला जातो। कालपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक पुण्यातही अजूनही सुरू आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पासह इतरही काही गणपती बाप्पा आहेत ज्यांना आज निरोप दिला जातोय। दोन्हीकडची थेट दृश्य मुंबई आणि पुण्यातले सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। एकीकडे लालबागचा राजा आणि इतर सगळ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आहेत ज्या बाप्पाच्या मागे आपण पाहू शकतोय। हे गणेश भक्त आहेत होडीत बसलेले, सज्ज झालेले आहेत सगळेजण गणपती बाप्पाला निरोप द्यायला खोल समुद्रात जाण्यासाठी। त्याची ही दृश्य ड्रोन दृश्य सध्या आपण बघतोय। तर दुसरीकडे पुण्यातली दृश्य आहेत, पुणेकरांबरोबरच इतरही राज्यभरातले गणेश भक्त आहेत जे पुण्यातल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी तिथे आलेले आहेत। कालपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आहे मुंबईत सुद्धा आणि पुण्यात सुद्धा, आणि अजूनही ती सुरू आहे। साधारणपणे 20-22 तास आता होत आलेले आहेत या विसर्जन मिरवणुका सुरू होऊन। शेकडोंच्या संख्येने हे गणेश भक्त सध्या गिरगाव चौपाटीवर थांबलेले आहेत।
बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक इथे जमले. लालबागचा राजा आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय. सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आता लगबग सुरू झालेली आहे बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी. घोड्यांमध्ये सज्ज झालेले हे सगळे गणेश भक्त दृश्यामध्ये आपण बघतोय. ढोल ताशा वेणूच्या गजरामध्ये फिरकतायत हे सगळे तरुण आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सज्ज होतात. खोल समुद्रात जेव्हा ट्रॉलीच्या साहाय्यानं बाप्पाला घेऊन जातील सगळे तेव्हा त्यांच्यासोबत हे गणेश भक्त जात असतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे तिथे जमतात. गणेशोत्सव सुरू झाल्यापासूनच ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असं सतत गणेश भक्तांकडून आपण ऐकतो. आणि हे इतके जमलेले शेकडो भक्त आहेत जे प्रचंड श्रद्धेने इथं आलेले आहेत. हीच खरी लालबागच्या राजाची शान आहे असं म्हणायला अनेक तासांची ही विसर्जन मिरवणूक आहे. मात्र न थकता हे सगळे गणेश भक्त त्यात सामील झाले आणि अजूनही तितक्याच उत्साहात या विसर्जन